गरजू लोकांना कसा लाभ मिळेल याकडे दादांचा पूर्णपणे प्रयत्न आहे। तरी मी इथे एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो। जय हिंद जय भारत। यानंतर लाभार्थी अक्षय गस्ते आपलं मनोगत व्यक्त करतील। अक्षय गस्ते। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, सत्यशोधक व समाजशोधक क्रांतीज्योती ज्योतिबा फुले, तुमच्या आमची सर्वांची माई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकराजा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि येथे जन्मलेल्या सर्व मित्रमैत्रिणी। आज खरं तर मी मागच्या वेळा भाषण केलं तर आता परत करायला लावल्यात काय, राजे आपल्या दारी आणि समरजित सिंह आपल्या दारी आणि राजांचे विचार घरोघरी या कार्यक्रमाअंतर्गत मला बोलायला दिले। या ठिकाणी उपस्थित मी कायम म्हणतोय आणि तुम्ही पण कायम म्हणत जावा, काय ही भावी काय नसते। तुमचे आमचे आमदार, खासदार, पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री काय असेल ते राजेच आहेत। यांच्या पुढे आपण कुठं जायत नाही, हे पहिल्यापासून आहे। आणि आमचा प्रवास म्हणायला तर आम्ही सुरुवात कशी केली, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। हितनं आता सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में। इथपर्यंत आम्ही आलेलो आहे ते फक्त राजेसाहेबांच्यामुळं। सुरुवातीला काम करताना मी तुम्हाला सांगेन की राजेंच्याकडे तुम्ही काम करायलाय, हे सगळेजण विचारतात तुम्ही का करायला लागलाय काम। तर तुम्हाला मी सगळ्यात पहिला सांगतो, तुम्हाला जर काम करायला तुमची पोरं राजांच्या बरोबर काम करत असले आणि तुम्हाला कोण टॉन्ट मारत असेल की काय करते तुमच्याकडे काम करून, तुम्ही एकच सांगायचं, आमचं पोरग शाहूंच्या वंशजाकडे काम करायला कुठं वाया गेलेलं नाही, हे तेवढं तुम्ही सांगा। कारण आमच्या आजा पंजाने यांच्याबरोबर काम केले म्हणलं तर तुमची नातवंड इथं काम करायलाच पाहिजे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजांच्या डोक्यात विचार आलता त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती। मी या उद्देशानं परत एकदा ते तुम्हाला जाणीव करून देतो। जयंती होती म्हटल्यानंतर सगळ्यांच्या घरला वर्गणी मागायला आला आमची सुरुवात असत्या। आम्ही काय वर्गणी मागायची म्हणून राजेंच्याकडे, पण यावर्षी पण त्यावेळेला कसं होतं, मागच्या काळात ज्यावेळेला आम्ही वर्गणी मागायला म्हणजे आमचं वडील बिडील जायचं असतील राजेंच्याकडे वर्गणी मागायला जायत होते, त्यावेळेला राजेंनी सांगितलेलं की वर्गणी मी देत नाही, तुम्हाला काय लागते। तर साहेब कार्यक्रमाला बसायला आम्हाला काय तिथं खाली बसायला जागा नसत्या किंवा वरती शेड नाही आहे, पाऊस लागतोय, कार्यक्रम चालू असतोय। त्यावेळेला राजेसाहेबांनी एक अध्यादेश काढलेला, ज्या वेळेला जयंती असेल आंबेडकर जयंती त्यावेळेला सिद्धार्थ तरुण मंडळ, जे माझं तरुण मंडळ आहे आंबेडकर नगरातलं, तिथं कारखान्याकडून फुकट तर्टी जाईल आणि ती तर्टी कुणाला तर वर हातरायला किंवा खाली बसायला लोकांना, ही त्यावेळेला राजेंची वर्गणी असायची। आणि आता पण आम्ही राजेंच्याकडे वर्गणी मागितल्यानंतर राजेने आम्हाला सांगितलं, वर्गणी काय तुम्ही गोळा करता येईल, वर्गणी गोळा करायला किती वेळ लागतोय, माणशी तुम्ही 500 रुपये काढला तर तरी वर्गणी गोळा होत्या, अजून काय नवीन करणार आहे। मग आम्ही म्हटलं राजे आम्ही कार्यक्रम ठेवणार आहे। राजे म्हटलं बाबासाहेबांची जर जयंती तुम्हाला खरोखर साजरी करायची असेल तर फुलहार वगैरे घालून ते एक दिवसाचा कार्यक्रम करून होणार नाही, त्यासाठी तुम्ही कृतीतनं अभिवादन करा आणि ती कृती पहिला करायला हातात घ्या। आणि ती कृती म्हणजे राजेंनी आम्हाला सांगितलं की ती कृती तुम्हाला सांगतो, आणि ती राजेंच्या डोक्यात विचार आलेला की जाती दाखल्याचा केवढा प्रॉब्लेम आहे एजंटगिरीचा तुला माहिती आहे काय। मग आम्ही सगळी टीम बनवली आणि राजेंनी आम्हाला सांगितलं की जातीचा दाखल्याचा कॅम्प तुम्हाला लावता येतो का ते बघा। आणि त्या ठिकाणी आम्ही जातीचा दाखला लावायचा कॅम्प आम्ही पहिला शून्यातनं सुरुवात होती, अगोदर कोण माहित नाही काय नाही। राजे म्हणतात तुम्ही काम करा, झालं नाही तर बघूया पुढचं काय करायचं ते करायचं। त्यानंतर आम्ही जाती दाखल्याचं काम हातात घेतलं आणि त्यानंतर आता ते कसं झाले माहिती काय, सगळीकडे पैसे द्यासाठी रांग लागलेल्या असत्या, कारण आमच्याकडे पैशासाठी नाही कामासाठी रांग लागत्या। पूर्ण कागद तालुक्यात आम्ही 600 जाती दाखलं कुणाकडे 1 रुपया न घेता काढल्यात आणि कुठल्याही माणसाला तहसीलदार कार्यालयाची पायरी आम्ही चढायला लावली नाही। राजे मी ते मला सांगतो, एकही माणूस
आला असेल तर आमच्या ऑफिसला आला असेल, नाहीतर आम्ही कुठल्याही माणसाच्या घरला का नाही किंवा कुठलाही माणूस आमच्या घरला आला नाही किंवा कुठलाही माणूस तहसीलदार कार्यालयाची तुम्हाला हे दिलं नाही. इथं कसं झालं माझा काय, इथं एक म्हण आहे राजे आमच्या समाजासाठी खासा, की तुला खुर्ची पहिली आणि पहिली खुर्ची आणि पहिली बाटली तुला, यावरच तू जगायचं. कसं आहे, खुर्ची खोली आतली आणि पहिली बाटली तुला, म्हणजे काय एवढं झोपवायचं. तुम्ही कधीही कुठल्याही नेत्याकडे जावा, तुम्हाला नेता एक प्रश्न विचारते, काय बाबा तू कुठला आणि तुझं काय काम आहे. आमच्या नेत्याकडे कधी पण यायचं पहिला एकच प्रश्न आहे, काय करतोयस तू. इथे एक आम्हाला समज गेल्या 30-40 वर्षात एक आहे, कशाला मर्दा कर्ज काढून धंदा काढायला आहेस, 200 रुपयाची नोकरी बघा, दिवसाला 200 मिळालं, मग आठवड्याला तुला झाले किती बघ, 7×2 1400 रुपये आठवडा झाला, महिन्याला 4000 मिळतात, ते तुमचा विषय कट होतोय. हे शाहू महाराजांच्या काळात पण होतं. मी कायम म्हणतोय, कोण यासनी तुकड्याचं वारुदार म्हणून दे नाही कसला पण वारुदार म्हणून दे, खरं राजे समरजीसिंह गाडगे हे शाहू महाराजांच्या विचाराचे 100% वारसदार आहेत. याचं उदाहरण म्हणजे गंगाराम कांबळेनंतर जर कुठल्या राजाने विचार केला असेल की दलित लोकांना, दलित मुलांना तुम्हाला एक उद्योगधंदा काढायला पाहिजे किंवा तुम्ही अवसर उतरायला पाहिजे, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे राजेसाहेब. कारण त्याचं कारण काय आहे की आम्हाला अशी मानसिकता आहे साहेब. आता बऱ्याच योजना आल्यात, आम्हाला तर रमाई आवास योजना भेटणार आहे, आमची परिस्थिती सुधारल्या आणि आम्ही चांगल्या घरात जातोय, कारण अजून आमची मानसिकता सुधारायला नाही. आणि हातबळकडी करण्याबरोबर पैताना घट करण्याचं काम या माणसाने केले. आजही कुठल्या राजगडाच्या कार्यकर्त्या दारात जाऊन का नाही त्याला बोलवण्याचं काम होऊ शकत नाही, हे म्हणजे राजाने केले. मला तरुणांना एवढंच म्हणायचं आहे की आम्ही एवढं यश अपयश बघितले. हो, राजेंद्रकडे बघून फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं, हौसले के तरकीश में कोशिशों का तीर जिंदा रखो, हार जाए चाहे सब कुछ मगर. हे आम्ही बऱ्याचदा अनुभवले राजे तुमच्याबरोबर, की आम्हाला म्हणतात काय रे तुमच्याकडे लक नाही बिग नाही असं तसं. हौसलों के तरकीश में आप कोशिशों का वो तीर जिंदा रखो, हार जाओ सब कुछ मगर फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रखो. आता समोरचे म्हणतील की तुम्ही उम्मीदवरच राहा, मी त्यांना एकच सांगतो की उम्मीदों पर दुनिया कायम है और हर जगह तुम जीतो, ये तुम्हारा वहम है. 2024ला राजेच आमदार होणार आणि त्यासाठी आम्ही सगळी तरुण पिढी त्यांच्या पाठीमागे उभं राहणार. एवढंच बोलून माझं भाषण थांबवतो. जय भीम जय भारत. धन्यवाद अक्षय. 2024चे आमदार दादाच असतील असं आपण मत व्यक्त केलं. यानंतर लाभार्थ्यांना जातीचे दाखले आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. रत्नाप्पा रामा हेगडे. रत्नाप्पा रामा हेगडे, नामदेव रत्नाप्पा हेगडे, कुमार रतन हेगडे, स्वरांजली वसंत कांबळे, स्वरांजली वसंत कांबळे. या ठिकाणी हेगडे यांचे 7 दाखले आहेत. त्यानंतर स्वरांजली वसंत कांबळे, अवधूत संदीप कांबळे, अवधूत संदीप कांबळे, तेजश्री बाबासो कांबळे, तेजश्री बाबासो कांबळे, पूर्वा नानासाहेब कांबळे, पूर्वा नानासाहेब कांबळे, वेदिका सुधाकर पवार, ऋत्विक चंद्रकांत कांबळे, ऋत्विक चंद्रकांत कांबळे,
भैरू परसू कांबळे, ईश्वर शिवाजी चौगले,